चला, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या नेक्स्ट विजन या युट्यूब चॅनलमध्ये। चला विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 8वीच्या सर्व विद्यार्थ्यांना लक्षात घ्या का आपण जो सिलेबस तुमचा आता चालू केलेला आहे, आपण पूर्णपणे सिलेबस तुमचा घेणार आहे। सेमी वाले असतील, मराठी वाले असतील, इंग्लिश मीडियम असतील, सगळ्यांनी व्हिडिओ पूर्ण बघा। तुम्हाला ए टू झेड प्रॅक्टिस सेट पूर्ण प्रत्येक ईच अँड एव्हरी चॅप्टर वाईज तुम्हाला काय भेटणार आहे, प्रॅक्टिस सेट बघायला मिळणार आहे, त्यांचे सोल्युशन बघायला मिळणार आहे, आयएमपी क्वेश्चन मिळणार आहे। आणि जेव्हा तुमची एक्झाम असणार त्या एक्झामला येणार आहे 100% आयएमपी क्वेश्चन आपल्याला एकमेव युट्यूब चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळणार आहे। ओके, त्यामुळे लक्षात घ्या आपल्या दोन्ही युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, कारण दोन्ही युट्यूब चॅनलवरती आपले पूर्णपणे तुम्हाला लॉंग व्हिडिओ बघायला मिळणार आहे। यामध्ये आपण तुम्हाला पूर्णपणे सोल्युशन आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला दोन्ही युट्यूब चॅनलवरती बघायला मिळणार आहे। ओके, चला आता बघा सुरुवात करतोय आपण पहिल्या चॅप्टर कडे येतोय आपण। ठीक आहे ना, आपण काय करतो आता पहिल्या चॅप्टर घेतोय आपण, रॅशनल आणि रेशनल नंबर मध्ये येतोय आपण। आता यामधलं आपल्याला काय करायचं, डायरेक्टली पहिला प्रॅक्टिस सेट आपण 1.1 ला आपण सुरुवात करायची। ओके, नीट लक्षात द्या। आता बघा काय दिलं बघा, शो द फॉलोइंग नंबर्स। बघा काय, शो द फॉलोइंग नंबर लाईन, ड्रॉ द सेपरेट नंबर लाईन फॉर द इच एक्झाम्पल। तुम्हाला काम करायचंय का दिलेले जे काही नंबर आहे फॉलोइंग नंबर ऑन अ नंबर लाईन, म्हणजे काय करा तुम्हाला नंबर लाईन वरती तुम्हाला त्याला शो करायचे। मग आता कशा प्रकारे करायचे या सगळ्यात गोष्ट लक्षात घ्या। आता याच्यामध्ये एकच लक्षात घ्यायचे, एकदम शॉर्ट ट्रिक सांगतो तुम्हाला। बघा जे काही तुम्हाला आता रॅशनल नंबर्स म्हटले तर ते कसे असणार आहे, m अपॉन n, बरोबर आहे। मग p अपॉन q, याचा अर्थ असाच का ते काय असणार आहे तर न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर फॉर्म मध्ये असणार आहे, बरोबर आहे। न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर या फॉर्म मध्ये ते असणार आहे। मग त्याला सॉल्व्ह कसं करायचं मित्रांनो, बघा सिंपल एक काम करायचं का दिलेले जे काही नंबर तुम्हाला आहे ते याचा डिनोमिनेटर चेक करा। काय करा, यांचा डिनोमिनेटर चेक करा आणि डिनोमिनेटर समजा काय बघा डिनोमिनेटर। आता पहिला एक्झाम्पल बघू आपण, काय 3/2, 5/2 आणि -3/2 या सगळ्यांचा डिनोमिनेटर हा सेमच असणार आहे, बरोबर आहे। मग किती डिनोमिनेटर बघा 2 आलेला आहे, किती आलेला 2 आलाय। मग याचा अर्थ असा झाला का जे काही तुम्ही नंबर घेणार आहे बघा, काय जे काही तुम्ही नंबर घेणार आहे त्यामधील बघा, म्हणजे काय 1 आणि 2 जर तुम्ही घेतलं समजा, काय एखादा नंबर मधला 1 आणि 2 जर मध्ये घेतला तर या दोघांमधला जो गॅप असणार आहे ना, हा 2 चा गॅप असणार आहे, 2 चा गॅप असणार आहे, 2 चा गॅप असणार आहे। मग तुम्ही 0 to 1 जा किंवा मायनस मध्ये जा, तर दोघांमध्ये तुम्हाला काम करायचे का 2 डॅश तुम्हाला दाखवायचे, म्हणजे काय दोघांचा 2 अंतरने तुम्हाला दाखवायचं। कसं दाखवणार आहे हे लगेच बघा आता, ठीक आहे ना। चला आता मी डायरेक्टली सुरुवात करतोय। हे झालं आपलं बेसिक, हे जर तुम्हाला कळलं असेल तर 100% सांगतो तुम्हाला का हे प्रॅक्टिस सेट इझिली तुम्हाला समजणार आहे। आता तुम्हाला सांगितलं का प्रत्येकाला सेपरेट नंबर लाईन ड्रॉ करायची। मग आता समजा आपण पहिलं एक्झाम्पल बघूया, 3/2, 5/2 आणि -3/2 हे नंबर आपल्याला काय करायचे का नंबर लाईन वरती शो करायचे। मग समजा हे आपण नंबर लाईन ड्रॉ केली, ठीक आहे ना। आता इथं कुठंतरी आपण काम करूया, काय इथं लक्षात घ्या तुम्ही डॉटने पण त्याला दाखवू शकता आणि अशा प्रकारच्या छोट्याशा टिक मार्क करून तुम्ही त्याला नंबर दाखवू शकता, ठीक आहे। समजा आता आपण काम केलं का इथे एक 0 घेतला, काय केलं आपण इथं समजा 0 घेतला, इकडे पुढे जाऊया आपण, समजा इकडे 1 घेतला, याच्या पुढे गेलो, ठीक आहे ना। बघा थोडासा पुढे गेलो, इकडे 2 घेतला, इकडे 3 घेतला, इकडे 4 घेतला आपण, ठीक आहे। देन या साइडला आपण काय, आता 0 पासून आपल्याला माहिती आहे राईट साइडला काय, या राईट साइडला सगळे पॉझिटिव्ह नंबर असतात आणि 0च्या इकडे लेफ्ट साइडला सगळे कसे निगेटिव्ह नंबर असतात, बरोबर आहे, सगळे निगेटिव्ह नंबर असतात, बरोबर आहे। मग इकडे येणार तुमचा -1, इकडे येणार -2, इकडे येणार -3 आणि इकडे येणार समजा -4 आला। अशा प्रकारे तुम्ही काम केलं का एक लाईन याच्यामध्ये काय केलं का आपण ड्रॉ करून घेतला, ओके ना। आता ड्रॉ केल्यानंतर बघा मित्रांनो काय, तर आता याच्यामध्ये बघा काय का आपण लाईन ड्रॉ केल्यानंतर बघा, मग आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, काही नंबर आपल्याला याच्यामध्ये दाखवायचे। मग आता इतक्यात जे तुम्हाला सांगितलं ना गॅप, काय गॅप कशा दाखवायचा बघा। आता तर याचा डिनोमिनेटर आहे 2, किती याचा डिनोमिनेटर हा दिलेला 2 आहे। मग जे काही दोन नंबर असतील, जे काही दोन पॉइंट असतील त्या पॉइंट मधलं डिस्टन्स हे तुम्हाला 2 ठेवायचे। कसं ठेवायचे बघा, समजा 0 to 1 गेलो ना आपण, 0 to 1 तर एक काम करायचं 0 पासून पुढे घ्यायचं, इथून काउंटिंग, बरोबर आहे, इथून सुरू करायचं, म्हणजे इथून सुरू केल्यानंतर पुढे जायचं बघा। मग इकडून स्टार्ट झालं तर इथे येणार 1, इथं आला 1 नंतर हा आला तुमचा 2 डायरेक्टली बघा, बरोबर आहे। पुढे 1 आला, 1 नंतर डायरेक्ट काउंटिंग करा 1 2, परत 2 नंतर काम करा 1 2, परत 3 नंतर काउंट करा, इथून 1 आणि हा डायरेक्ट इथं आला तुमचा 2 आला, बरोबर आहे। अशा प्रकारे सेम तुम्हाला इकडे काम करा, 0 पासून -1 मध्ये इकडनं आला, इथं कुठेतरी 1, इथं लगेच 2 झाला, इथं आला 1 2 1 2,
इथं आला 1 आणि इकडे आला सेम टू 2 आला. बरोबर आहे. तुम्ही लक्षात घ्या झिरोने सॉरी म्हणजे एका डॉटने पण तुम्ही त्याला दाखवू शकता. ठीक आहे ना, बिंदूने पॉइंटने पण दाखवू शकतात. पण मला वाटतं अशापैकी जरा सोपं वाटतं. ओके, मग आता लक्षात घ्या हे 2 चा आपण कुठल्याही नंबर मध्ये काउंटिंग करा बघा. 3 to 4 मध्ये कितीचा गॅप आहे 1 2. बरोबर आहे. 2 to 3 बघा 1 2. समजा -1 -2 मध्ये कितीचा गॅप आहे बघा 1 आणि 2 चा. का 2 चा घेतला? कारण याचा डिनोमिनेटर आपल्याला 2 दिलेला आहे. काय केलं, याचा डिनोमिनेटर आपल्याला 2 दिलाय म्हणून आपण काम केलं का दोघांमध्ये गॅप घ्यायचा. एवढं झालं म्हणजे तुमचे सगळे नंबर शो झाले. ओके ना. आता बघा आपल्याला काय सांगितलं याच्यामध्ये 3/2 सांगितले. आता लक्षात घ्या हा 2 झाला सगळ्यांमधला 2 म्हणजे काय सगळ्यांमधला दोन पॉइंट मधला गॅप हा आपल्याला 2 ने दाखवायचे. मग तुम्ही पॉइंटने दाखवा किंवा त्याला डॅश करून दाखवा, काही डझंट मॅटर. मग आता राहिला काय आता बघायचं आपल्याला तर न्यूमरेटर राहिला. आता न्यूमरेटरला घ्यायचंय तर पहिला रूल्स काय आपल्याला काय सांगितलं, आपल्याला पहिली जी काही आपल्याला याच्यामध्ये दिलेली नंबर आहे आपल्याला पहिली संख्या दिली आपल्याला काय दिली बघा मित्रांनो. ठीक आहे, बघा काय दिले आपल्याला याच्यामध्ये तर 3/2 दिलेलं आपल्याला. काय केलं आपल्याला 3/2 दिलेलं आहे. मग 3/2 कशा प्रकारे नोट करता येईल तो अगोदर बघा पॉझिटिव्ह आहे काय निगेटिव्ह आहे बघा. तर पहिली दिलेली संख्या 3/2 ही पॉझिटिव्ह आहे. काय पॉझिटिव्ह आहे. मग पॉझिटिव्ह कुठे झिरोच्या राईट साईडला. मग आता किती दिले ते 3/2 आहे. मग अपॉन 2 चा आपला विषय मिटला. फक्त राहिला 3 आहे. मग एक काम करा 0 पासून 3 घरं पुढे काउंटिंग करा. काय करा फक्त 0 पासून 3 घरं पुढे काउंटिंग करा. कसं करायचं बघा इथून 0 पासून इथं झाला 1 2 आणि इथं 3 आला म्हणजे याचा अर्थ झाला या पॉइंट वरती तुमचा जो नंबर आहे 3/2 आलेला आहे. काय केलंय तर 3/2 आलेला आहे. एकदम सिंपल आहे बघा मित्रांनो. समजतंय का 3/2 इथं आलेलं आहे. नेक्स्ट बघा तुम्हाला सांगितले 5/2. काय सांगितलं 5/2. मग या 3 च्या पुढे काउंट करायचं. नाही जमलं तर परत 0 पासून यायचं. 0 पासून पुढे काउंट करा. इथं 1 2 3 4 5. मग इथं झालं तुमचा 5/2. काय झालं इथं 5/2 झालेलं आहे. त्यांना पॉइंटला तुम्ही नाव देता आले तर ABC काय देता आले तर द्या, नाही दिलं तरी चालतं, काय अडचण नाही. ठीक आहे, पुढे बघा सांगितलं -3/2. मग काय -3/2. मग झिरोच्या कुठं मायनस नंबर असतात राईटला का लेफ्टला? लेफ्टला असतात. मग काम करा 0 पासून काय करा 3 पॉइंट मागे यायचे. बरोबर आहे बघा. मग इथं 0 बघा मग इथून काउंटिंग करा 1 2 3 म्हणजे इथं झाला तुमचा -3/2. या पॉइंटला झाला -3/2. याला नाव देता आलं तर देऊन टाका. एकदम सिंपल आहे. फक्त काम करायचं तुम्हाला जो काही डिनोमिनेटर वगैरे आहे त्याला काय करायचंय तितक्या जितकं समजा इथं 4 आला तर एखाद्या दोन संख्यामधला कितीचा गॅप घ्यायचा 4चा गॅप घ्यायचा. 3 आला 3चा गॅप घ्यायचा. पुढे आपण सांगणारच. ओके चला स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा नोट करून घ्या पटकन फास्ट. ओके चला पुढे बघा आता मित्रांनो बघा पुढचं आपल्याला सांगितलं बघा काय सांगितलं आपल्याला 7/5. बघा काय सांगितलं 7/5 तुम्हाला सांगितलं. इथं नोट करून घेऊया आपण. ठीक आहे ना. काय करूया एकदाला नोट करून घेऊया बघा 7/5. बघा लक्षात घ्या 7/5. त्याच्यानंतर काय सांगितले आपल्याला बघा -2/5 आणि -4/5. ओके बघा एक मिनिट. ओके ठीक आहे बघा काय दिले -2/5 and -4/5 हे नंबर तुम्हाला काय करायचे की या नंबर लाईन वरती त्याला तुम्हाला शो करायचे. मग आता सगळ्यात पहिले नंबर लाईन वरती नंबर शो करण्यासाठी सगळ्यात पहिले तुम्हाला काम करावं लागेल की एक नंबर लाईन ड्रॉ करायला. सॉरी नंबर लाईन म्हणजे काय अगोदर एक बेसिक साधी एक लाईन ड्रॉ करून घ्या. लाईन ड्रॉ केली तर त्याच्यानंतर तुम्ही आता नंबर लाईन मध्ये कशा प्रकारे कन्वर्ट करणार तर लक्षात घ्या. समजा इथं आपण एखादा पॉईंट घेतला. काय घेतला आपण इथे एक पॉईंट घेतला. इथं आपण घेऊया 0. काय इथं घेऊया 0. ठीक आहे ना. पुढे झाला आता इथं घेऊया आपण 1. इकडे आला तुमचा 2 आणि इकडे आला 3. ठीक आहे ना. जर नंबर लाईन कमी पडली तर आपण त्याला नंतर वाढवू शकतो. काय अडचण नाही. पुढे बघा इकडे येणार तुमचा -1. इकडे येणार -2. बरोबर आहे आणि इकडे येणार तुमचा -3. अशा प्रकारे आपण याला काम करणार आहे का याच्यामध्ये याला नंबरला आपण सेट करणार आहे. ठीक आहे ना. आता नंबरला याच्यामध्ये सेट करताना सगळ्यात पहिले काम करायचं आपल्याला बघा का अशा प्रकारे आपण 0 1 2 3 4 किंवा तुम्हाला वाटलं जास्त गॅप द्यायचं तुम्ही जास्तही गॅप द्या किंवा तुम्हाला वाटते मोठी लाईन ड्रॉ करायची मोठीही लाईन ड्रॉ करा. काही अडचण नाही. आता डिनोमिनेटर 5 दिलाय म्हणजे या दोघांमधला गॅप हा आपला कितीचा येणार 5चा येणार. बरोबर कितीचा गॅप येणार 5चा येणार आहे. त्यामुळे जरा जास्त जागा सोडून तुम्हाला घ्यायचं. बरोबर आहे. आपण ट्राय करू याच्यामध्ये बघा. सो आता काम करा सगळ्यात पहिले काम करा जे कोणी आपल्या राईटला लेफ्टला संख्या घेतली आपण त्या नंबरवरती काम करा. त्याच्यामध्ये 5चा गॅप दाखवा. बघा आता 0 ते 1 मध्ये 5चा गॅप दाखवा. बघा इथं समजा 1 आला इथं 2 आला इथं 3 आला 4 आला आणि हा झाला 5. चला 1 2 मध्ये काम करा 5चा गॅप दाखवा 1 2 3 4 आणि हा 5. चला
2 3 मध्ये 5चा गॅप दाखवा 1 2 3 4 आणि हा 5 आला. ठीक आहे, चला 0 ते -1 ला दाखवा इथं 1 2 3 4 आणि इथं 5चा गॅप झाला. ठीक आहे, पुढे बघा 1 2 3 4 आणि हा 5चा गॅप. पुढे बघा 1 2 3 4 आणि हा 5. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्हाला काम करायचे का नंबर लाईन मध्ये नंबर दाखवायचे. आता याच्यातला गॅप तुम्ही वाढून घ्या, काय अडचण नाही. ठीक आहे, चला आता बघा या दोघांमधला प्रत्येक नंबर मधला हा 5 चा गॅप झालाय, म्हणजे याचा अर्थ हा डिनोमिनेटर आपण सेट केला. आता राहिला काय न्यूमरेटर. पहिला संख्या दिली आपल्या बघा 7/5. काय केलं आपण 7/5 तुम्हाला नोट करायचंय. मग 7/5 पॉझिटिव्ह काय निगेटिव्ह अगोदर चेक करा. पॉझिटिव्ह आहे म्हणजे झिरोच्या राईटला, बरोबर आहे. मग इथं 0 आला तुमचा. आता काम करा 0 पासून तुम्ही तर डायरेक्टली 7 घरं म्हणजे काय 7 घरं पुढे राईट साईडला मोजत चाला, बरोबर आहे. बघा इथे येणार 1, बघा इथं 1 2, बरोबर आहे 1 2 3 4 5 6 7 म्हणजे इथं तुमचं आलेलं, याला मोठी खूण करून टाका किंवा डॉट करा, काय अडचण नाही. इथं आला तुमचा 7/5, याला तुम्ही देऊन टाका पॉइंटला नाव ए वगैरे काय असेल ते. समजतंय का, एकदम सिम्पल. पुढे बघा दिलं तुमचं -2/5. आता -0च्या राईटला का लेफ्टला रे, लेफ्ट साईडला, बरोबर आहे, डाव्या बाजूला. मग किती आहे -2/5. 5 चा दिलंय मायनस पण या साईडला घेणार, राहिला काय 2/5. मग 0 पासून 2 घरं काय करा लेफ्टला काउंटिंग करा. 0 पासून इकडे बघा 1 आणि 2 म्हणजे या ठिकाणी आपला झालेला आहे -2/5 सेट झालाय. याला तुम्ही नाव द्या ABCPQR काय असं ते नाव द्या, काय अडचण नाही. पुढे बघा दिलंय -4/5. काय -4/5. मग आता इथं 2 आला किंवा वापस काउंटिंग करायचं 1 2 3 4 म्हणजे तुमचं इथं येणार तर काय -4/5. याला नाव द्या C, काय अडचण नाही. ठीक आहे, नंबर लाईन घेताना फक्त थोडंसं लॉंग काढा आणि डिस्टन्स याच्यापैकी चांगलं घ्या. ओके, चला पुढचं आता आपल्याला लगेच बघायचं तिसरं एक्झाम्पल. बघा काय दिलं याच्यामध्ये, बघा -5/8 11/8. बघा काय दिले -5/8 11/8. बघा काय दिली इथं बघा -5/8 आणि 11/8 तुम्हाला दिलेले. म्हणजे काम करायचं याच्यामध्ये जे काही तुम्ही नंबर घ्या दोघांमधला डिस्टन्स डिनोमिनेटरला किती बघा 8 आलाय, म्हणजे जे 2 पॉइंट मधला डिस्टन्स असणार आहे तो आपल्याला किती घ्यायचा आहे 8चा घ्यायचा आहे. ठीक आहे ना, समजा इथं मी 0 घेतला, बघा काय केलं इथं 0 घेतला. आता बघा इकडे थोडासा गॅप जास्त घेऊ आपण. इथं घेतला मी 1 आणि इकडे डायरेक्टली 2 घेतला. लागलं समजा पॉइंट तर आपण त्याला नंतर वाढून घेऊया. ठीक आहे, चला इकडे डायरेक्टली मी इथं 1 घेतो आणि इकडे कुठेतरी डायरेक्टली इथं 2 घेतो, कारण आपल्याला काम करायचं का थोडा गॅप जास्त दाखवायचे. इकडचे सगळे नंबर कसे असतात तर मायनस असतात, हा लक्षात घ्या. ठीक आहे ना, इकडचे सगळे नंबर आपण काय केलेले मायनस दाखवलेले. येस करेक्ट. ओके, चला पुढे बघा आता काय सांगितलं आपल्याला -5/8 11/8 हे नंबर आपल्याला याच्यावरती शो करायचे. ओके ना, चला आता बघा काय करायचं. सगळ्यात पहिले याचा डिनोमिनेटर चेक करा. 8 आहे, मग 8चा गॅप दाखवा. बघा इथे येणार 1 2 3 4 5 6 7 आणि 8. ओके, पुढे बघा 1 2 3 4 5 6 7 आणि 8 आला. ठीक आहे, नेक्स्ट बघा इकडं 1 2 3 4 5 6 7 आणि 8. नेक्स्ट बघा 1 2 3 4 5 6 7 आणि 8. 8 चा गॅप झाला का, बरोबर आहे, झाला डिनोमिनेटर सेट. आता काम करायचं मधला न्यूमरेटर बघा. पहिला दिला -5/8 मग 0च्या राईटला का लेफ्टला, लेफ्टला किती आहे -5. मग काउंटिंग करायचं -5 काउंटिंग करा 0 पासून लेफ्टला बघा इथून. ठीक आहे ना, 1 2 3 4 5 इथं 5 आला म्हणजे तुमचा इथं नंबर आलेला आहे -5/8 आलेला आहे. हवं तर याला थोडासा लॉंग करून टाका. इथं पॉइंटला नाव द्या ABCXYZ झेब्रा काय असेल ते नाव तुम्ही देऊन टाका. पुढे बघा 11/8 आहे, प्लस आहे का निगेटिव्ह आहे, पॉझिटिव्ह का निगेटिव्ह, पॉझिटिव्ह आहे, प्लस आहे, बरोबर आहे. आता काम करा प्लस आहे ना, मग एक काम करा 0च्या राईटला चला, मोजा किती 11/8. मग इथून मोजा 0 पासून, हा 0 झाला ना. आता पुढचा घर घ्यायचा, 0 घ्यायचा का लगेच जागी नाही, नेक्स्ट घ्यायचं. ठीक आहे, बघा इथं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 म्हणजे याला काम करा थोडंसं मोठं करा. इथं आलं आपला 11/8 आलेला आहे. त्याला तुम्ही नाव द्या ABCXYZ झेब्रा काय असेल ते तुम्ही नाव द्या, काय प्रॉब्लेम नाही. एकदम सिंपल आहे. ओके, समजतं का, फक्त तुम्हाला याच्यातला गॅप सेट करायचा आहे. ओके, नेक्स्ट बघा काय आता शेवटचं उदाहरण याच्यातलं एक राहिलंय. काय बघा 13/10 -17/10. बघा काय दिलंय 13/10. ठीक आहे, बघा काय सांगितलं आपल्याला 13/10 आणि -17/10 तुम्हाला सांगितलंय. मग काम करायचं 2 पॉइंट मधला
काय 2 पॉइंट मधला जे काही डिस्टन्स वगैरे आहे ना ते किती असणार मित्रांनो लक्षात घ्या. तर ते आपल्याला दिसतं याच्यामध्ये का हे आपल्याला 10 घ्यायचे. किती घ्यायचे आपल्याला डिस्टन्स हे 10 घ्यायचे. आता 10 घेताना बघा काय करायचं 10 घेताना समजा इथं कुठंतरी मी 0 घेतला. ओके, इथं कुठंतरी 1 घेतला आणि इकडे डायरेक्टली इथं एंडिंगला 2 घेतला. समजा इथं मी 1 घेतला आणि इकडे एंडिंगला 2 घेतला. हे मायनस असणार आहे बरोबर. इकडचे हे तर आपण शिकलोय. आता दोघांमधला गॅप किती द्यायचा ते किती द्यायचे तुम्हाला 10चा गॅप द्यायचा. मग देऊन टाका बघा इथं 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 आला. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 आला. ठीक आहे. पुढे बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 आला. पुढे बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 आला. आला का? ठीक आहे ना. अशा प्रकारे तुम्ही डॉट डॉटने वाटलं तरी डॉट डॉटने पण देऊ शकतात. असं केलं तरी काही अडचण होत नाही. ठीक आहे ना. चला आता पुढे बघा मित्रांनो झाला डिनोमिनेटर आपला सेट. आता काम करा याच्यामधलं का आपलं 13 अपॉन 10 दिलाय. 13 अपॉन 10 हा पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे? पॉझिटिव्ह आहे. मग झिरोच्या कुठल्या साईडला? राईट साईडला. मग काम करा 0 पासून 13 काउंटिंग करा. 0 कुठे आपला बघा इथं 0 दिला. इथं इथून काउंटिंग करा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 बरोबर आहे. 13 आला. याला थोडासा मोठा करून घ्या किंवा त्याला डॉट करा तरी चालेल. 13 अपॉन 10 झाला. याला नाव द्या ABCXYZ जेब्रा. ठीक आहे. नेक्स्ट बघा आपल्याला दिले -17 अपॉन 10. -17 सांगितलंय. मग मायनस कुठे येणार तर या लेफ्टला येणार. मग 0 पासून काउंटिंग करा 1 सांगेल 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 बरोबर. इथं आला 17 झाला 18 19 20 राईट बरोबर आहे. सो इथं तुम्ही त्याला थोडं मोठा एरो करा -17 अपॉन 10 द्या. या पॉइंटला नाव द्या ABCXYZ जे वाटेल ते. ठीक आहे ना. आणि दोघांमधला गॅप आपल्याला माहिती आहे डायरेक्टली का 10चा गॅप आहे. म्हणजे इथं न मोजता 10 येणार. 10 नंतर पुढे 7 गरम मोजा. अशा प्रकारे तुम्ही करू शकता पण प्रॅक्टिस म्हणून. ठीक आहे ना. चला समजतंय का सगळ्यांनी? चला स्क्रीनशॉट काढून घ्या. नेक्स्ट एक्झाम्पल आपण कॅरी करणार आहे. ठीक आहे. पुढे बघा मित्रांनो आता नेक्स्ट क्वेश्चन दिले आपल्याला ऑब्झर्व द नंबर लाईन अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. तुम्हाला काय करायचे का या नंबर लाईनचं ऑब्झर्वेशन करायचे आणि त्याच्यानंतर याची तुम्हाला काय करायचे आन्सर द्यायचे. पहिला बघा दिला तुम्हाला अशा प्रकारचे नंबर लाईन दिले. ठीक आहे ना. आता नंबर लाईन घेताना तुम्हाला डॉट डॉट देऊन टाकल्याचे. याच्यामध्ये काय केले डॉट डॉट तुम्हाला घेतले. तुम्हाला वाटलं तुम्ही एरो मार्किंग करा तरी चालतं काय अडचण नाही. बघा मग आता याच्यामध्ये बघा मित्रांनो तुम्हाला काय दिलं याच्यामध्ये 0 टू म्हणजे आता याच्यामध्ये 0 टू इकडे 1 2 3 पर्यंत पॉईंट दिले. -3 पर्यंत दिले. काही पॉईंट दिले आपल्याला. आता सगळ्यात पहिले आपण काम करूया डायरेक्ट डिनोमिनेटर फाइंड आउट करूया. मग तुम्हाला कळेल. आता तसंही नाही केलं तर इथं खाली एक एक्झाम्पल मध्ये 4 दिला इकडे 2 दिलाय. त्याच्यामुळे तुम्ही कन्फ्युज व्हाल. मग काम करा सगळ्यात पहिले डिनोमिनेटर फाइंड आउट करा. मग डिनोमिनेटर फाइंड आउट करताना काम करा का या एखाद्या पॉईंट मधला म्हणजे 0 टू 1 1 टू 2 किंवा 0 टू -1 -1 टू -2 दोघांमधला गॅप किती ते चेक करा. समजा आपण मायनस कडे चाललो बघा 0 टू -1 टू -2 मध्ये किती गॅप आहे ते एकदा चेक करू. बघा कितीचा गॅप आहे पॉईंट मोजा इथून 1 2 3 4 बरोबर आहे. म्हणजे जो काही आपला डिनोमिनेटर येणार आहे लक्षात घ्या हा न्यूमरेटर आणि खाली डिनोमिनेटर. तर डिनोमिनेटर आपला किती येणार आहे 4 येणार आहे. ठीक आहे ना. म्हणजे जर आन्सर आलं तर आपल्या डिनोमिनेटरला 4 आलं पाहिजे लक्षात ठेवायचं. पहिला बघा दिले क्वेश्चन बघा विच नंबर इज इंडिकेट बाय द पॉइंट बी. पॉइंट बी ने तुम्हाला कोणता नंबर इंडिकेट केला आहे असं विचारले तर त्याच्या डिनोमिनेटरला किती येणार रे 4 येणार. आपण डिनोमिनेटर बघितलंय ना बरोबर आहे. वाटलंच तर 0 टू 1 काउंटिंग करा. 0 टू 1 किती बघा 1 इथून 0 पासून स्टार्ट होतं पण इथून घेणार का नाही नेक्स्ट यायचं 1 2 3 4 बरोबर आहे. हाय का 4 म्हणजे दोघांमधला गॅप 1 टू 2 मध्ये किती गॅप आहे 1 2 3 4 2 टू 3 मध्ये 1 2 3 4 आला का डिनोमिनेटर 4 विषय संपला. आता बी पॉइंट कुठे शोधा बघा. बी पॉइंट इथं दिलेला आहे. कुठे दिला आपला हा बी पॉइंट इथं दिलेला आहे. मग आता बी पॉइंट हा कुठल्या साईडला 0 पासून तर लेफ्टला आहे. म्हणजे लेफ्टला आला म्हणजे तो मायनस मध्ये आला बरोबर आहे. मग आता 0 पासून त्याला काउंटिंग करा का किती आहे बघा इथून 0 पासून इथून स्टार्ट होतं पण आपल्याला काउंटिंग नेक्स्ट पॉइंट पासून घ्यायची बरोबर. इथून बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 आला. किती आला 10 आला. म्हणजे आपल्याला आन्सर भेटणार आहे 10 काय 10 अपॉन 4 पण तो मायनस का प्लस मायनस का कारण तो कुठल्या साईडला तर मायनस याला कुठल्या साईडला तर लेफ्ट साईडला म्हणून तो आला -10 अपॉन 4. ओके तुम्हाला वाटलं याला तुम्हाला वाटतंय का आम्ही 2 ने डिवाइड करू शकतो. काय करू शकतो 2 ने याला डिवाइड करू शकतो बरोबर आहे. मायनस साइन तसंच बरोबर आहे. 2 5
10 आणि 2 to the 4 -5/2 असंही तुम्ही त्याला देऊ शकता तुम्हाला वाटलं तर. असं ठेवलं तरी चालतं. पुढे बघा दिले सेकंड क्वेश्चन, विच पॉइंट इंडिकेट्स द नंबर 1 कंप्लीट नंबर दिलाय तुम्हाला आणि 3/4 तुम्हाला सांगितलंय. मग काम करा याला अगोदर सॉल्व्ह करून घ्या. कसं करणार बघा, ठीक आहे ना, 3/4 तुम्हाला दिले तर याला सॉल्व्ह आपण कसं करतो, तो 4 ने 1 ला मल्टिप्लाय करायचं. काय करायचं, 4 ने 1 ला मल्टिप्लाय करायचं आणि प्लस काय करायचं, जो डिनोमिनेटर असेल तुमचा त्याच्यामध्ये त्याला ऍड करायचा. मग सॉरी न्यूमरेटर ऍड करायचं. काय करता, न्यूमरेटर ऍड करायचा आणि डिनोमिनेटर त्याला ऍज इट इज घ्यायचा. मग काय करायचं, 4 × 1 प्लस 3 घ्या आणि आपण याचा काय करा, डिनोमिनेटर 4 ऍज इट इज घ्या, न्यूमरेटर आपण प्लस केला. ठीक आहे, 4 1 द 4 बरोबर आहे, 4 + 3 येणार अपॉन 4. सो देअरफॉर 4 + 3 7, 7/4 काय आला, 7/4. सो विच पॉइंट इंडिकेट्स द नंबर दिला आपल्याला बघा. मग 7/4 कुठे, प्लस आहे का निगेटिव्ह आहे, प्लस आला. मग 0 पासून 7 घर पुढे जा बघा, मोजा 1 2 3 4 5 6 7. कुठला पॉइंट आहे, तर सी पॉइंट आहे. बरोबर आहे. मग याचा आन्सर काय असणार, तर पॉइंट सी. बरोबर आहे, याचा आन्सर काय असणार, तर पॉइंट सी याचं योग्य आन्सर असणार. नेक्स्ट बघा मित्रांनो, स्टेट वेदर द स्टेटमेंट द पॉइंट डी डिनोट्स द नंबर 5/2 इज ट्रू ऑर फॉल्स. डी दिले तुम्हाला, त्याची व्हॅल्यू तुम्हाला 5/2 आहे की नाही हे तुम्हाला ओळखायचं, म्हणजे ट्रू आणि फॉल्स आहे का नाही. 5/2 बरोबर, डी कुठे बघा, इथं हा, इथं डी तुम्हाला दिलेला आहे. आता काम करा, या डी ची जर तुम्हाला व्हॅल्यू फाइंड आउट करायची असेल ना, तर सगळ्यात पहिले काम करा का हा डी ची व्हॅल्यू आलेली बरोबर आहे की नाहीये हे एकदा तुम्ही काम करा, चेक करून घ्या. ओके ना, काय करा, याला चेक करून घ्या. मग आता डी ची व्हॅल्यू फाइंड आउट करा. बरोबर आहे, इथं डी दिलेला आहे. काम करा, इकडनं मोजा 0 पासून 1 2 3 4 5 6 7 8 9 10. किती आला, 10 आला. बरोबर आहे, किती आला, तर हा 10 आला. सो 10 आला. आपण किती घेणार आहे, दोघांमधला गॅप किती आहे, 1 2 3 4 आपण माहिती आहे, अगोदर स्टार्टिंगला काढला कितीचा गॅप आहे, 4 चा गॅप आहे. मग 10/4 येणार. मग आपल्याला माहिती आहे ना काय बाबा, आता इथं 5/2 दिले म्हणजे काय केलं याने, का 2 ने याला डिवाइड केलं. मग 2 5 द 10 बरोबर आहे, आणि 2 2 द 4. मग आपली व्हॅल्यू काय आली, 5/2 आले. मग हे स्टेटमेंट ट्रू आहे का फॉल्स आहे, ट्रू आहे ना. बरोबर ना, दिलेली स्टेटमेंट काय तर ट्रू आहे. सो विद्यार्थी मित्रांनो बघा, अशा प्रकारे आपण आता काम केलंय का यामधला आपण प्रॅक्टिस सेट नंबर 1.1 सॉल्व्ह केलाय आणि लवकरच आपण प्रॅक्टिस सेट नंबर 1.2 पण सॉल्व्ह करून घेणार आहे. पूर्ण टोटल सिलेबस तुम्हाला आपल्या कैलास सर मॅथ्स अकॅडमी आणि नेक्स्ट विजन या दोन्ही युट्यूब चॅनलवरती बघायला मिळणार आहे. पूर्ण अपडेट तुम्हाला याच्यावरती मी तुम्हाला देणार आहे. ओके, चला. सो विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल सगळ्यांना लाईक करून द्या आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरायचा अजिबात नाही कोणी. ओके, चला भेटूया आता मित्रांनो पुढच्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.